नमस्कार सगळ्यांना, मी डॉक्टर भक्ती. आपण वाचत आहोत महात्रया यांचं अनुवादित केलेलं मराठी पुस्तक, ते म्हणजे न पाठवलेलं पत्र. मागच्या वेळेस जो आपण धडा शिकलो त्याच्यामध्ये होतं की आपल्याला आज हा दिवस जो मिळालेला आहे तो परमेश्वराचा खूप अमूल्य असं गिफ्ट आहे. आजचा जो धडा आहे तो म्हणजे शिखराकडे नेणारा रस्ता सोपा नसतो. तुम्ही जेव्हा वाहन चालवता तेव्हा तुम्हाला रहदारीचा खोळंबा गृहीत धरावा लागतो. जेव्हा तुम्ही आरोग्याकडे लक्ष देण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्हाला जिभेकडे दुर्लक्ष करावं लागतं. प्राप्ती होऊ लागली की प्राप्ती करही लागू पडतो. आयुष्यात तुम्ही काहीही निवडलं तरी त्याबरोबर अंगभूत सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी येतातच. काठी नसलेला गुलाब शोधायला जाणं म्हणजे वेडेपणाच. नाण्याची एक बाजू तुम्ही निवडलीत की दुसरी बाजू तुमच्या वाट्याला येतेच. कष्टविरहित सुखासीन आयुष्याची अपेक्षा करूच नका. अगदी महात्म्यांना सुद्धा विपदाविरहित सुखाचं आयुष्य लाभलेलं नाही. असं आयुष्य असूच शकत नाही. महत्त्वाकांक्षा जेवढी मोठी तितकेच प्रश्नांचे डोंगरही मोठे. तुम्हाला फक्त चालायचं असेल तर फारसे प्रश्न येत नाहीत. जेव्हा तुम्ही मॅरेथॉन प्रदीर्घ शर्यतीत धावायचं ठरवता तेव्हा साहजिकच अधिक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. जेव्हा तुम्ही फक्त अस्तित्व राखून जगायचा निर्णय घेता तेव्हा तुम्हाला कमी प्रश्न पडतात. जेव्हा तुम्ही तुमच्या सुप्त क्षमतांना साजेसं जगण्याचं आवाहन स्वीकारता तेव्हा तुम्हाला अधिक आणि मोठे प्रश्न सोडवायलाच लागतात. काठीचं एक टोक उचललं की दुसरं टोकही तुम्ही आपोआप उचललेलं असतं. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. शिखराकडे जाण्याचा रस्ता सोपा नसतो आणि शिखर ज्यांनी गाठलं त्यांना ते सोपं कधीच गेलं नाही. अखेरीस इतिहास वाचणारा आणि इतिहास घडवणारा ह्यांच्यात फरक असणारच. बायबलच्या अभ्यास गटामध्ये एकदा त्यांनी मॅलीची हे सुक्त वाचलं. तो चांदी अधिक चमकदार आणि शुद्ध बनवणाऱ्या कारागिरांप्रमाणे अधिष्ठित होईल. परमेश्वराच्या व्यक्तिमत्वावर आणि स्वभावावर यामधून काय प्रकाश पडतो? त्या आठवड्यात गटातल्या एका महिलेने एका चांदीच्या कारागिराला भेट देऊन त्याच्या कामाचं निरीक्षण केलं. त्यांनी स्पष्ट केलं की चांदीमधलं सर्व अशुद्धत्व जाळून जाण्यासाठी तो तुकडा विस्तवाच्या मधोमध जिथं जाळ सर्वाधिक दाहक असेल तिथे धरणं आवश्यक असतं. त्या महिलेनं कारागिराला विचारलं की त्याला त्या जाळापुढे पूर्ण वेळ बसून राहणं भाग असतं का? कारागिरानं होकार देत सांगितलं की केवळ तो तुकडा धरून बसून भागत नाही तर संपूर्ण वेळ त्या तुकड्यावर नजर खिळवून ठेवावी लागते. चांदी जर ज्वाळेमध्ये क्षणभरही जास्त वेळ जळत राहिली तर तिचं नुकसान होतं. महिलेनं त्याला विचारलं, चांदी पूर्णपणे शुद्ध केव्हा झाली आहे तुम्हाला कसं कळतं? त्यानं हसून उत्तर दिलं, सोपं आहे, माझं प्रतिबिंब त्यात दिसायला लागलं की समजायचं. तुम्हाला जर आयुष्याचे चटके बसत असेल तर लक्षात ठेवा परमेश्वराची नजर तुमच्यावर खिळलेली आहे आणि त्याचं प्रतिबिंब तुमच्यामध्ये दिसू लागेपर्यंत तो तुमच्यावर सतत लक्ष ठेवणार आहे. प्रत्येक माणसामध्ये एक प्रेषित दडलेला असतो. परमेश्वराने मानव बनवला किंवा परमेश्वर मानव बनला तो एवढ्यासाठीच की मानवानं पुन्हा ईश्वर बनावं. आयुष्य म्हणजे तुम्हाला पोळून टाकणारी भट्टी नाही तर तुमचं रूपांतर शुद्धतम चांदीत होण्यासाठी तुम्हाला झळाळी आणणारी पावक प्रक्रिया आहे. भेटूयात पुढच्या धड्यामध्ये. थँक्यू.